सर्वांना नमस्कार. जय राम. आपण चैतन्यपीठाच्या यूट्यूब वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात दत्तपुराण विमर्श पद्धतीने चिंतन करीत असताना आदरणीय बाबा महाराजांनी अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनी हा श्लोक म्हणून सुरुवात केली. ते म्हणाले की आतापर्यंत आपण 21 श्लोकांपर्यंत चिंतन केलं आहे. 20व्या श्लोकात धियो योन प्रचोदयात हा उल्लेख आहे. या ठिकाणी त्रातारम धीमहि तत्त्वम धियो योन प्रचोदयात अशी रचना आहे. पुढच्या 21व्या श्लोकात वैश्वानराय असे म्हटले आहे. मी वैश्वानर स्वरूपात राहतो असा त्याचा अर्थ आहे. हा वैश्वानर कोण आहे? तर दैवाप्रमाणे जे अन्न आम्हाला प्राप्त झाले आहे ते तुला अर्पण करतो. शरीराच्या अंतर्गत असलेला प्राणवायू व जठराग्नी यामुळे जी ऊर्जा निर्माण होते तोच दत्त आहे. अशा पद्धतीने महाराजांनी श्लेषाच्या स्वरूपात वेदांच्या ऋचांनी श्री दत्ताची स्तुती केली आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. पुढच्या 22व्या श्लोकात महाराज म्हणतात की हे भगवन, विशेष रूपाने तुझी स्तुती करणारे जागरूक विद्वान नेहमी स्तवन करीत असतात. या स्तुतीमुळे असे वाटते की अज्ञान दूर करणारा दुसरा कोणीही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. पुढे ते म्हणतात की सामान्य मानव असलेला पण तुझे गुणगान करणाऱ्या ऋगूंना तू सोमपान मिळवून दिलेस. याचे स्मरण होऊन असे वाटते की तुझा मनोरथ माझ्याही बाबतीत वेगाने खरा ठरो. ऋगुगणांची कथाही वेदामध्ये आली आहे असे आदरणीय बाबा म्हणाले. पुढे ते म्हणतात की हेच अन्न श्रेष्ठ आहे की जे खाऊन साधू सज्जन भक्त संतुष्ट होतो. तुझे भजन हेच अन्न आम्हा स्तवन करणाऱ्यांना दे. हे भगवान, स्वतः अपराजित राहून मायेला जिंकणाऱ्या तुला सोडून दुसऱ्या कोणाला आम्ही शरण जावे? तू आमचे आव्हान ऐक. ज्याप्रमाणे राहू सूर्याला अंधाराने ग्रासतो त्याप्रमाणे तुझाच अंश असलेला पण अज्ञानाने आवृत्त झालेल्या मला, सर्वांचा स्वामी असलेला तू माझे रक्षण कर व हे मायेचे आवरण दूर कर. न टळणाऱ्या कर्मफळाचे रक्षण करणारा तू बुद्धी स्थिर करणाऱ्या मला आत्यंतिक सुख दे. मी संसार भिरू आहे, साधा देहधारी आहे. मी संसाराला भीतो आहे. देहाशिवाय असलेल्या आत्म्याचा परमात्म्याशी एकरूप होण्याची माझी इच्छा आहे. मी सामान्य चर्म देहधारी मानव आहे. हे दत्तात्रेया, तू आमचा पालक आहेस म्हणून आमचे ज्ञान प्रतिबंधक पाप तू दूर कर. सर्व भक्षक राक्षसाप्रमाणे असलेली कामादी पाप बीजे नष्ट कर. पुढे महाराज म्हणतात की पीब सोमम अशी याजकाची वाणी ऐकून तू ताबडतोब यज्ञाकडे येतोस. तसा तू इंद्रियासह असलेल्या अंतःकरणामध्ये सामील हो. पुढच्या श्लोकात इंद्राचे आवाहन चालू आहे. त्यात महाराज म्हणतात की इंद्र, वायू इत्यादी देवता दत्तात्रेयाहून वेगळ्या अशा नाहीत. सर्व देवता दत्त स्वरूपच आहेत. हे यज्ञाधीशा, अनेक यज्ञांमध्ये जपयज्ञच आम्हाला मान्य आहे. कारण त्या नामजप यज्ञाने आम्ही तुझ्याशी एकरूप होऊ. अस्थिर असलेल्या आमच्या मनात नामजप यज्ञाने आत्मज्ञानाची विषयीची बुद्धी स्थिर होते. तीच आत्मज्ञान होण्यास पोषक आहे. पुढे ते म्हणतात की हे ईश, या स्तुतीचे सेवन कर. हे अति दूरचेही ऐकणाऱ्या देवा, आमचे कोट कल्याण कर व माझ्यासारखे स्तवन करणारे तुला आवडत. तसेच या स्तुतीने आम्ही तुला प्रिय होऊ अशी अपेक्षा आहे. पुढच्या श्लोकात महाराज सांगतात की महाभयंकर प्रमाद रूप मृत्यू ओढवला आहे. नेहमीच्या मृत्यूपेक्षा हा मृत्यू भयंकर आहे. कारण नेहमीच्या मृत्यूमध्ये हा देह आणि प्राण यांचा वियोग करतो, तोही एकच वेळ. पण प्रमाद रूप मृत्यू हा महाभयंकर आहे. हे मृत्यूंजया, देठापासून वेगळ्या केलेल्या काकडीप्रमाणे प्रमाद रूपी मृत्यूपासून मला सोडव आणि मला मोक्ष दे. आज असलेल्या शरीराने 100 वर्षे मी पाहिन. प्रमादादी मृत्यूचा नाश झाला असता तुझे स्तोत्र गाण्यासाठी 100 वर्ष जगेल. हे महेशा, अत्युत्तम अशा तुला मी प्रार्थना करीत आहे. माझ्या पुढ्यात ये.
हे महाबळवंता आम्हाला सुखी कर. दुष्ट दुर्जनांच्या प्रयोगाचा प्रभाव आमच्यावर होऊ नये. क्रिया भक्ती ज्ञान लक्षणात्मक असलेल्या वेद वचनांपैकी भक्ती लक्षणात्मक वचनांची मागणी कोण तुझ्याकडे करणार नाही. म्हणून भक्ती स्त्रोतांनी तुला आळवत आहे. याने संतुष्ट होऊन तू आमच्यासाठी सत्वर ये. बाकीचे सर्व उपाय सोडून ऋषीमुनी तुझे स्तवन करून राहिले आहेत. त्यामुळे मरणशील आम्ही अजरामर असलेल्या तुझ्या संसार नाशकारी नाम गात आहे. पुढे महाराज म्हणतात की हे इंद्रा, ब्रह्मा ऋषी प्रजापती इत्यादी पदांनी युक्त असलेली तुझी स्तुती वचने जवळ येऊन ऐक. आम्ही श्रेष्ठ अशा तुला कल्याणाची मागणी करत आहोत व तुझेच प्रामुख्याने स्तवन करीत आहोत. स्तवन करणाऱ्यांचा तू चिरतरुण सखा व मित्र आहेस. तुझ्या भक्त असलेल्या आम्हा मानवांचे तू रक्षण कर. कारण संसारामुळे आम्ही भ्यालेलो आहोत. हे भगवान, तुझ्या स्थानाला पोहोचण्याचे साधन असलेल्या भक्तीचा आदेश घेऊन आम्ही ज्यामुळे निर्भय होऊ असे कर. संसाराच्या पाशांनी माणूस त्रस्त होतो. त्याचा परिणाम मानवाला भीती निर्माण होण्यात होतो व त्या निर्भय असलेल्या पदांची प्राप्ती भक्तीनं होते. म्हणून भक्तीचा आदेश देण्यास विनवले आहे. रथाला ज्याप्रमाणे घोडे त्याप्रमाणे आम्ही स्तोत्राकवी तुझ्या जवळ येत आहोत. तू आम्हाला सुख दे. हे देवा, तुझी जवळीक मोठी गोड असते. तुझ्या जवळ येणे म्हणजे मोक्ष आणि तोच आम्हाला पाहिजे. त्यासाठीच या स्तवनांचा प्रपंच आहे. ज्ञान होईपर्यंत हा संसार ज्ञानविरोधी स्वप्नासारखा दुःख देणारा आणि अपवित्र असा आहे. या संसारात पडून दुःखी झालेला आमचे तू रक्षण कर. तुझ्यासाठी सुस्वर गान करण्यास मी समर्थ नाही. म्हणूनच मी तुझे नामस्मरण करीत आहे. हे सूर्या, तू खरोखरच महान आहेस. अशा प्रकारे महाराजांनी सूर्याची व इंद्राची स्तुती केली आहे. आदरणीय महाराज म्हणाले की रुद्राष्टाध्यायीमधील महत्वाच्या सूर्याच्या स्तुतीचा जो भाग आहे त्या ऋग्वेदातील काही ऋचांचा महाराजांनी समर्पकपणे वापर केला आहे व इंद्र व सूर्य हे सर्व दत्त स्वरूपच आहे असे ते सुचवतात व ते अपरोक्षपणे दत्तात्रेयाची स्तुती करतात असे आदरणीय महाराज म्हणाले आणि त्यांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम. मी भाऊ महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पापही प्रमुच्यते. आपण स्वामी महाराजांनी निर्माण केलेल्या किंबहुना जणू काही स्वामी महाराजांच्या निमित्ताने भगवान दत्तात्रेयाने जणू काही स्वतः एक प्रकारे या विशिष्ट दत्तावतारामध्ये ज्या विशिष्ट दत्तपुराण या ग्रंथाची निर्मिती केली त्या ग्रंथाचा पहिलाच जो अध्याय अलौकिक अभिनव असा जो वेदपाद स्तुतीचा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं या निमित्ताने आत्मीय संवादामध्ये एक प्रकार चिंतन आणि या ग्रंथाचा विमर्श स्वरूपात आपण अवलोकन करतो आहोत. मागल्या पुष्पात आपण शेवटी इंद्राय सामते गातू न क्षमो नामते गृणे बन महा असी सूर्य त्वम सत्रा देव महा असी यातला बन महा असी सूर्य त्वम सत्रा देव महा असी म्हणजे हे सूर्या तू खरोखर महान आहे. हे विश्वाला कार्याची प्रेरणा देणाऱ्या देवा तू महान आहेस. अशी जी मूळ ऋग्वेदाच्या ऋचांमध्ये जी स्तुती आहे त्या स्तुतीचं मूळ ऋग्वेदाच्या सूत्रांचा अर्ध्या भागामध्ये उपयोग करायचा आणि अर्ध्या भागामध्ये इंद्राय सामते गातो अशा पद्धतीने महाराजांनी स्तुती केलेली आहे, वेदपाद स्तुती. त्याच्या पुढल्या श्लोकाकडे आपण वळतो आहोत. पुढल्या श्लोकामध्ये सोमः
पुन्हा नोता रामो मया त्वं नादिलक्षितः इक्षे तुच्छान बहिर्भोगान न्योषा जार मिव प्रियम. या ठिकाणी इक्षे तुच्छा बहिर्भोगा अन्योषा जार जारम इवम प्रियम, असं जेव्हा शब्दाची आपण व्युत्पत्ती बघतो तर त्याचा सामान्य अर्थ काय आहे, तर खऱ्या अर्थाने पतीला सोडून, म्हणजे जो स्वतःच्या स्वाधीन आहे अशा पतीला सोडून जार पुरुषाची अपेक्षा करणारी जशी स्त्री असते त्या स्त्रीप्रमाणे हा निवेदन करता विनंती महाराज जेव्हा विनवणी करतात तेव्हा हा जो आहे हा करता असं म्हणतो, त्या स्त्रीप्रमाणे मी पारतंत्र्याने दूषित झालेल्या क्षुद्र उपभोगाकडे आतापर्यंत लक्ष दिले. इक्षेन तुच्छान बहिर्भोगान, बाह्य पद्धतीचे जे भोग असतात त्यांच्याचकडे मी लक्ष दिलं. कसं, अन्योषा जारमिव प्रियम, बाहेरचा जो कोणी परपुरुष तो प्रिय वाटावा अशा पद्धतीने. म्हणजे सोमा पुन्हा पुन्हा नोता रामो मया त्वं नादी लक्षिता, म्हणजे मी आत्मविद्येसह जी पवित्र असणाऱ्या अंतःकरण करणारा तू जो माझ्या ठिकाणी आहे, जो आराम करतो आहात, मया त्वं पुन्हा नोता आरामो, जो माझ्या ठिकाणी तू जो विश्रांती घेणारा माझ्या ठिकाणी आहे त्याच्याकडे नादी लक्षिता, त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, जणू काही दुर्लक्ष केलं. तेव्हा महाराज अशी आता विनंती करतात, प्रणा इंदोरपि स्मेरम रूपम ते दर्शयामलम नृस्तोन्ध्रुपाय हंसो हसो नो जही रक्षांसी सुक्रतो. म्हणजे प्रणय इंदोरपि, इंदो म्हणजे चंद्र, चंद्रापेक्षाही विशुद्ध स्मेर रूपम, विशुद्ध प्रसन्न असलेल्या तुझे स्वरूपम ते दर्शयामलम, ते तुझे स्वरूप आम्हाला दाखव. आणि स्तुती करणाऱ्या आमचे, म्हणजे आम्ही जे तुझी स्तुती करतो आहोत त्याचं आमचं पापांपासून रक्षण कर. आणि नो जही रक्षांशी सुक्रतो, आणि सुबुद्धी असणाऱ्या देवा नृंसोत पॉन हमयम हसो, आम्हाला खाऊन टाकणार असे जे कामाधिक राक्षस जे आहेत त्यांचा नाश कर. हिनवंती द्वैतमस्तन्मात द्वयम विंदंती मामिह यदंती दूर के यच्च पौमान ही तज्जही, ज्याच्याजवळ द्वैत आहे त्याच्यापासून मला भय उत्पन्न होतो. म्हणून या ठिकाणी असं म्हणतात महाराज की हे पवमान वायुरूप देवा, यच्च पवमान वितज्जही, हे पवमान वायुरूप देवा, लांब वा जवळ असलेला या द्वैत भयाचा तू खरोखर नाश कर. यदंती दूर के यच्च, आता हा जर नेमका आपण बघितला शब्द कुठे, यद दूरे यद समीपे, जे दूरही आहे आणि ते जवळही आहे अशा पद्धतीचं जे सत आहे याचं जे वर्णन केलेलं ते ईशावास्य उपनिषद आपल्याला करून केलेलं दिसून येतं. तर हे जे लांब आहे ते जवळही आहे, ते जे सत आहे, जे ब्रह्म आहे, जो ईश्वर तत्व आहे, त्याचा या ठिकाणी महाराजांनी सहज संकेत केला. आणि मुख्य म्हणजे त्यातनं सांगायचं काय आहे की मूळ जर का
त्यांचं लक्ष हे ब्रह्मात्मैक्य भाव म्हणजे आत्म्या परमात्म्याचं ऐक्य हे साधण्याचं हे जर का उपासकाचं लक्ष असेल तर त्याच्या ठिकाणी द्वैत भाव असणं, मी वेगळा आहे, हे जग वेगळं आहे, देव वेगळा आहे, हा जो द्वैत भाव आहे, या द्वैत हा भाव आहे याचं त्याला वावडं असावं हे त्याला भीतीच आहे. कारण त्यामुळे ऐक्याचं जो आहे त्याचं जे प्रत्यक्ष जे ज्ञान असतं त्याला त्यांनी बाधा येते द्वैतवादामुळे. त्यामुळे या ठिकाणी महाराज दत्ताला म्हणजे या ठिकाणी त्यांनी पवमान वायुरूप अशा पद्धतीने जी स्तुती केली तेव्हा ते असं म्हणतात की माझ्या ठिकाणी हे द्वैत आहे त्याचा तू नाश कर. महाराजांच्या साहित्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला या द्वैत अद्वैताची खूप वेगळ्या पद्धतीने एक झलक दिसते सूत्र स्वरूपात. जसं त्यांनी या दत्तपुराण ग्रंथात जिथे आत्मपूजा दीपिका त्यांनी म्हटलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की देवा तुला नैवेद्य कसा द्यावा, कोणचा नैवेद्य द्यावा, ते असं म्हणतात यस्य ब्रह्मक्षेत्रे मित्रे ग्रासो मृत्यू लेयम पेयम अन्वेष्टव्यम यस्मिन कस्मिन नैवेद्यार्थे दत्तम द्वैतम. म्हणजे तुम्हाला नैवेद्याकरता मी द्वैत माझ्या ठिकाणी जे आहे तेच तुम्हाला अर्पण करतो आहे, भक्षण करण्याकरता. अशा ठिकाणी महाराजांची ही मूळ वृत्ती दिसते की जे द्वैत आहे ते देवाला अर्पण करायचं म्हणजे आपल्या ठिकाणचं द्वैत नष्ट व्हायला पाहिजे. पुढल्या श्लोकात महाराज म्हणतात धर्ता कारक शक्तीनाम सर्वेशाम स्वमी हैक इत यशोत्रेदम पवित्रम ते विततम ब्रह्मणस्पते. आता ब्रह्मणस्पते हा शब्द म्हटला की पटकन आपल्या लक्षात येतं की ऋग्वेदामधलं ब्रह्मणस्पती सूक्त जे आहे ते प्रसिद्ध आहे. किंवा ब्रह्मणस्पती शब्द हा अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. गणानांत्वा गणपती गुरु कवी कवीनाम रूपमश्रवस्तम ज्येष्ठ राजम ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आन शृण्वन्न तेवी सीद साधनम. ब्रह्मणस्पती शब्द आलेला आहे मूळ ऋग्वेदामध्ये. या ठिकाणी वेदांमधला हा ब्रह्मणस्पती शब्द महाराजांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी घेतला. ते असं म्हणतात धर्ता कारक शक्तीनाम सर्वेशाम त्वमी एक इत. म्हणजे या जगातल्या सर्व कारक शक्तींचा आधार सर्वेशाम त्वम इहम एक इत, तूच एक आहेस. त्वम इहम एकम इत, तूच एक आहे. म्हणून यशो त्रेदम पवित्रम ते विततम ब्रह्मणस्पते. म्हणून या विश्वात ब्रह्मणस्पती याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की जो वेदांचा पालक आहे. ब्रह्मणस्पती म्हणजे वेदांचा पालक या अर्थाने हे वेद पालका यशो अत्रेदम पवित्रम, तुझं हे पवित्र यश सर्वत्र पसरलेलं आहे. असर्जी भवतां विश्वम मरित्यम मम वशम गृहत त्वं संस्मरज्ञ शरणम वत्सम जातम न धेनवा. म्हणजे तू हे जे परतंत्र भवतां अनित्य विशाल विश्व उत्पन्न केलेले आहे. विश्वम अनित्य वशम गृहत, हे विशाल, गृहत म्हणजे विशाल, विश्वम कारण हे परतंत्र आहे आणि अनित्यम अनित्यम असं जे असे अनित्य हे विशाल विश्व तू उत्पन्न केलेलं आहे. तेव्हा हे कर्मफल जाणणाऱ्या भक्तांच्या रक्षका म्हणजे हे तुला आहे. त्यामुळे या विश्वामध्ये जो माणूस कार्य करतो कर्म करतो त्याचं कर्मफल काय आहे हे तुला ज्ञात आहे.
कारण तूच हे सगळं निर्माण केलेलं आहे. म्हणून वत्सम जात न धेनवाहा, म्हणजे जातम याचं नवीन जन्म झालेला आहे, नवीनच जे निर्माण झाले, असा नवजात पाडसाकडे जशा गायी लक्ष देतात, वत्सम जातम न धेनवा, त्याप्रमाणे या विश्वाचं स्मरण कर. प्रेमकम त्वम संस्मरज्ञ, त्या पद्धतीने तू आमच्यावर प्रेम कर, आमच्याकडे लक्ष दे. पुढे महाराज म्हणतात, पुरोजितीश भो भूमन तंत्र माम अमृतम कृधी, यत्रानंदाश्च मोदाश्च मुद प्रमुद आसते. या ठिकाणी पुरोजत ईश हा जो शब्द वापरलाय, या पुरोजत ईशा शब्दामध्ये काय आहे, हे विराट पुरुषा, पुरुषेते स पुरुषा, म्हणजे या ठिकाणी पुरो शब्द जो आहे तो पुरुष म्हणजे विराट पुरुष अशा अर्थाने घ्यायचा. ज्या ठिकाणी पितृगण आनंदी असतात, यत्रा नंदाश्च मोदाश्च मुद प्रमुद आसते, म्हणजे ज्या ठिकाणी पितृगण आनंदी असतात आणि देवांना सुद्धा आनंद होतो, मोद होतो, मुख्य म्हणजे इंद्र संतुष्ट असतो. यत्रा नंदाश्च मोदाश्च, अशा ठिकाणी ब्राह्मण तर विशेष आनंदी असतो. असं जे काही आहे ते त्या ठिकाणी मला अमरत्व प्रदान कर, म्हणजे त्या ठिकाणी मला नेऊन पोचव. म्हणून भो भूमन तत्र माम अमृतम कृधी, मला अमृतत्व प्रदान करून त्या ठिकाणी, इथे सर्वत्र आनंदी आनंद आहे. देव आनंदात असतात, पितर आनंदात असतात, इंद्र आनंदात असतो आणि ब्राह्मण आनंदात राहतात. त्या ठिकाणी मला अमरत्व देऊन तिथे पोचव. अयम स इति विद्वान संयमाय घृतबद्धवी, कुतो जुहुम्यतो देवा यमाय जुहुता हवीही. म्हणजे हा आत्मा, असा जो ईश्वर, असं जाणणारा मी यमाला तुपाच्या गोळ्याप्रमाणे हा देहरूपी हवीर्भाग कसा देऊ. पण यमाला आपण जेव्हा तुपाचा गोळा, जेव्हा त्याला आहुती किंवा काही देतो हवीर्भाव, तेव्हा या ठिकाणी घृत असा शब्द आहे. घृतवद्धवी ही म्हणजे तुपाच्या गोळ्याची आहुती, घृतवद्धवी. कसा देऊ. कुतो जुहुम्यतो देवा, कुठल्या पद्धतीने त्या यमाला मी आहुती द्यावी. यमाय जुहुता हवी, यमाला कशी द्यावी. तर म्हणून माझ्यापेक्षा हे दुसरे हे जे मानव आहेत, हे यमाला देहरूपी हवीर द्रव्य अर्पण करू. म्हणून स इति विद्वान स न माय घृत अयम स इति, म्हणजे दुसरे हे जे मानव, हे यमाला कोणचा हवी द्यायचा, तर या देहरूपी जो हवी आहे ते द्रव्य म्हणून यमाला आम्ही अर्पण करतो, अशा अर्थाने महाराजांनी सांगितलंय. त्याचा अन्वय अर्थ बरेच वेळा आपल्याला लागत नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की वेदांची जी मूळ रुचा आहे, त्या रुचेत त्यांनी असं म्हटलं की मला हा जो आत्मा आहे तो ईश्वर, असं जर मला ज्ञान आहे, मी जर ब्रह्मात्मैक्य भावाची अभिलाषा करतो आहे आणि तो आत्मा मीच आहे, हे जर का ज्ञान मला आहे, तर सामान्य माणसं हे देहरूपी हवी किंवा साधा तुपाचा गोळा हा जसा यमाला अर्पण करतात, तसा मी कसा देणार. कारण मी तर मूळ आत्मतत्व आहे आणि जणू काही आत्मतत्व तुझं स्वरूप आहे. मग तुझं स्वरूप असल्यानंतर मी माझा देह हा यमाला अर्पण कसा करावा. म्हणजे मी करत नाही, मी करणार नाही, असे या ठिकाणी
महाराज सांगतात. म्हणजे याचा भावार्थाने यथार्थ ज्ञान एकदा आत्म्या परमात्म्याचं झालं, आत्मैक्य भाव जो आहे तो जर का कळला तर पुन्हा जनन मरण नाही. पण ज्यांना ते ज्ञान नाही त्यांना मग ते जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावं लागतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी विचार असा मांडला की ज्यांना जन्म मरण्याच्या फेऱ्यात पडावं लागतो त्यांचं शरीर म्हणजे जणू काही हवेत द्रव्याप्रमाणे यमाच्या ताब्यात जातं आणि कर्मफलाप्रमाणे त्यांचे पुन्हा पुन्हा त्यांचा जन्म होतो. पण जर आत्मज्ञान झालं असेल, ब्रह्मात्मा ज्ञान जो भाव आहे त्याची जर प्राप्ती झाली असेल तर त्याला मात्र जनन मरण नाही. म्हणून महाराज असं सांगतात की माझा देह हा काही त्या यमाला आविर्भाव मी देत नाही. पुढे महाराज म्हणतात, निवर्त ध्वमितो देवा भद्रम नो अपिवातया मनोहरे माम पाह्यार्थम पिता पुत्र मिव प्रियम. निवर्त ध्वम इतो देवा भद्रम नो अपिवातय. म्हणजे हे देवांनो, देवा आमची इंद्रिय आणि मन विषय सुखातून निवृत्त होतो आणि मनोहरे माम पायार्थम आणि आमचं मन कल्याणकारक अशा कार्याने प्रेरित हो, कल्याणकारक विचाराने प्रेरित हो. आणि स्तुती काय केली भगवंताची, हे भगवान हरे माम पाया पाय आर्त पाही माम अशा अर्थाने आर्त. आर्त म्हणजे मी जो आलं आहे पिडलेला त्याला पिता पुत्र मिवम प्रियम. पुत्राप्रमाणे पुत्राचं जसं वडील रक्षण करतात तसं देवा तू माझं रक्षण कर. हरे मनो हरे माम पाही आर्तम पिता पुत्रम इवम प्रियम. पिडलेल्या मला पुत्राप्रमाणे वडिलांसारखं तू माझे रक्षण कर. प्रमा प्रमाता प्रमेयम त्रिपुटी हम न विद्यते रूपम ते विकृतम सत्वम मधुमन्मे परायणम. या ठिकाणी महाराजांनी एक अतिशय उच्च अशी वेगळ्या पद्धतीची उपमा दिलेली आहे. काय उपमा आहे? प्रमा प्रमाता प्रमेयम त्रिपुटी न विद्यते. ज्या ठिकाणी ज्ञान जीव आणि आत्मा ही त्रिपुटी जाणताच येत नाही, न विद्यते ज्या ठिकाणी राहतच नाही. कुठली? प्रमा प्रमाता प्रमेय म्हणजे ज्ञान जीव आणि आत्मा असं तुझे जे स्वरूप आहे. रूपम ते अविकृतम तुझं जे अविकारी असं ते तुझं स्वरूप आहे ते मला तत्वम मधुन्मये परायणम ते मला अद्वितीय आणि मधुन्मय याचा अर्थ सुखद अत्यंत आनंदकारक असं मला वाटतं. प्रहोतारोम अत्रैव मनोन्बाहुवा म इत्यतः गमादी मनसो नास्य यो यज्ञस्य प्रसाधन. या ठिकाणी जेव्हा हवन करणारे लोक जे असतात ते मनोवान हुवा मह इत्यत म्हणजे अशा प्रकारच्या मंत्रांनी जे काही मंत्र आहे मनोवान वगैरे अशा याच्या मंत्राने आवाहन करतात हवन करणारे. प्रहोतारो अत्रैव प्रहोतारो म्हणजे यज्ञ करणारे लोक. म्हणजे हवन करणारे लोक जे मनोन्महा वगैरे अशा मंत्राने आवाहन करतात. गमादी मनसो नाश्य या ज्या गोष्टी आहेत जाण्या येण्या या गोष्टी मनाला संभवतात. पण नाश्य यो यज्ञस्य प्रसाधन पण यज्ञाचे सर्वोत्तम साधन जे आहे जे साध्य आहे त्या आत्म्याला या गोष्टी जाणवत नाही, त्याला या संभवत नाही.
म्हणजे आत्मा जो आहे हा या सगळ्या गोष्टीपेक्षा वेगळा आहे, अलिप्त आहे. म्हणून ज्या ठिकाणी महाराजांना असं सूचित करायचं आहे की एखाद्या व्यक्ती जर मरण पावलेला असेल तर मरण पावलेले बंधुजन जे असतात ते स्वतःच्या मानसिक समाधानासाठी यज्ञ करतात आणि त्यामध्ये म्हणून वा उमा वय इत्यादी मंत्रांनी आवाहन करून मनाला शांती मिळवतात. कशा करता? ते हे सुखदुःखाचे जे विकार आहे मनाचे आहे, पण ती आत्म्याला नाही. या ठिकाणी एक सहज माहिती म्हणून सांगतो की मरण पावलेल्या माणसाचे बंधुजन जेव्हा स्वांत सुखाय स्वतःच्या मानसिक समाधानासाठी यज्ञ करतात, ते एखाद्या दिवंगतासाठी यज्ञ करणं म्हणजे काय करायचं? हा जो यज्ञ आहे त्याला स्वधाकार असं म्हटलेलं आहे. आपण जेव्हा देवांकरता यज्ञ करतो त्याला स्वाहाकार म्हणतात. त्या मंत्रामध्ये आपण स्वाहा असा उच्चार करतो. इतरांकरता जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा त्याला स्वधाकार असं म्हणतात. याच्या पद्धती आहे. काही वेळा देवांकरता जो होम असतो तो प्रत्यक्ष यज्ञाग्नीमध्ये करतात. यज्ञाग्नी म्हणजे यज्ञाच्या ठिकाणी जे स्तंडील असेल त्यात जो अग्नी असतो. पण एखाद्या प्रेताकरता किंवा जे पितर आहेत त्यांच्याकरता यज्ञ करायचा असतो तेव्हा स्वधाकार असतो. मग तो कशात? तो अग्नी कुठला आहे? त्याला पावक अग्नी म्हणतात. पावक अग्नी म्हणजे पाण्याच्या ठिकाणी असणारा जो अग्नी. मग आपण असं बघितलं असेल की पाण्यामध्ये जेव्हा आपण तर्पण करतो तेव्हा स्वाहाकार न करता त्याला स्वधाकार असं म्हणतात. आणि यज्ञाला जेव्हा 3 बोटांनी मृगी मुद्रेने आपण जे आहुती टाकतो त्याऐवजी पितरांची जी मुद्रा असते सुधाकार मुद्रा अंगठ्याकडून तर्पणाची, त्या पद्धतीने त्या मुद्रेने आपण या पावक अग्नीला म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जो अग्नी आहे त्या अग्नीला आपण यज्ञ करतो म्हणजे तर्पण करतो साधारणपणे. हा जो यज्ञ आहे पाण्यात केला जाणारा यज्ञ होम पावक अग्नी, या यज्ञाचा या ठिकाणी कदाचित अपरोक्ष पद्धतीने संदर्भ आहे. कशा करता करतो हा यज्ञ तर्पण? त्या पितराच्या निमित्ताने केलेल्या यज्ञाने माणसाला स्वतःला मनशांती आणि सुख प्राप्त व्हावं म्हणून महाराज या ठिकाणी असं सांगतात की शांती आणि मन सुख वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मनाच्या ठिकाणी असतात, पण आत्म्याला त्याचं काही घेणं देणं नाहीये. आत्मा हा वेगळा आहे. म्हणून हे सगळे जे विकार आहेत त्या विकारांकरता हे सगळं तंत्र आहे, प्रत्यक्ष आत्म्यासाठी नाही. ये यज्ञान अर्चन्तेन सर्वे नंदन्ति ते त्वया नान्येतस्त्व प्रिया एवं विरूपासो दिवसपरिहि. यापुढे वेगळ्या यज्ञाचं महाराज वर्णन करतात. ये यज्ञेनान अर्चयंतेन, जे या ज्ञान यज्ञाने तुझी पूजा करतात, सर्वे नंदती ते त्वया, ते तुझ्यासह आत्म्यासह स्वानंदात रमतात. म्हणजे या ठिकाणी ज्ञानयज्ञाने जे तुझी पूजा करतात इतर लौकिक यज्ञापेक्षा, ते मात्र काय आहे की ते तुझ्यासह आणि आत्म्यासह स्वतःच्या आनंदात रममाण होतात. नान्येत तत्वप्रिया एव विरूपासो दिवसपरी, म्हणजे जे बहिर्मुख असतात ते नव्हे, म्हणून तुला प्रिय असणारे ज्ञानीच स्वयंप्रकाशाच्या आनंदात नामरूपाचे भान विसरून राहतात. एवं विरूपासो दिवसपरी, म्हणजे स्वयंप्रकाश नामरूपाचे जणू काही भान विसरून विरूप असो दिवसपरी असे राहतात. म्हणजे थोडक्यात महाराजांना असं सांगायचं आहे की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, असा जो कोणी आत्मज्ञानात रंगलेला ज्ञानी जो कोणी भक्त आहे
तो स्वतःच्या ज्या आनंदात असतो, तो स्वतःचा ज्ञानयज्ञात जो निमग्न असतो, तो ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ जणू काही आहे. आणि त्याला स्वतःला नामाचं रूपाचं भान राहत नाही, हे जणू काही निश्चित आहे. देवानाम नु वशेयो अस्य सुमंगली यरियम वधूहु स्नेहेषु त्वच्युतो भोगी पतिर्बंधेषु बध्यते. आता जणू काही अतिस्नेहामुळे काही वेळा देवानाम वशे अस्य सुमंगली रियम वधू, या ठिकाणी भोगी पतिर्बंधेषु बध्यते, या ठिकाणी पती आणि सुमंगली रियम वधू असे शब्द आहेत. वधू आणि पती असे शब्द आहे. म्हणजे काही वेळा काय असतं, अतिस्नेहामुळे जसं भोग भोगण्याची जर विशेष इच्छा असेल, तर उपभोग घेण्याची कामना असल्या जर एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असेल, तर तो स्त्री बघतो, स्त्रीच्या ठिकाणी आसक्त होतो. त्यामुळे काय होतं, त्याच्या मनात आत्मविवेक किंवा आत्मविचार येत नाही. उलट त्याच्या मनामध्ये मी पती आहे अशी त्याची भावना होती. तो जणू काही स्नेहाच्या पाशामध्ये जास्तीत जास्त बांधला जातो. म्हणून महाराजांनी या ठिकाणी म्हटलंय की इंद्रियांच्या ताब्यात असलेल्याची पत्नी सुमंगल मानली गेली आहे. देवानाम नु वशे यो अस्य सुमंगली रियम वधू, पण उपभोग घेणारा तो सच्चिदानंद स्वरूप असा आत्म्यापासून भ्रष्ट झाल्यामुळे मी पती अशा भावनेने स्नेहपाशात बांधला गेला आहे. त्यामुळे काय, त्याचं मूळ जे ज्ञान त्या ठिकाणी आहे ते जणू काही या स्नेहपाशामुळे बद्ध झाल्यामुळे हे ज्ञान त्याला आत्मानंदाचा उपभोग घेऊ देत नाही, असे या ठिकाणी जणू काही महाराजांना सूचित करायचं आहे. म्हणून मला त्यापासून दूर ठेव, असे या ठिकाणी महाराजांचं सांगणं आहे. विहितम सर्व मित्ते त्वमतो ज्यायांश्च पुरुषाः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्या मृत्यंदिवी. आता या ठिकाणी बऱ्याच या विशिष्ट आपल्या चर्चेनंतर पुन्हा आपल्याला एक रुची अशी लक्षात आली जी आपल्या सगळ्यांच्या माहितीची आहे. ती कुठली आहे, तर त्रिपादूर्ध उदयित पुरुषा पादोस्या भवत पुन्हा पादोस्य विश्वभूतानी त्रिपादस्या मृतंदिवी. पुरुष सूक्तातली ही रुचा आहे. पुरुष सूक्तातली ही जी रुचा आहे ती सगळ्यांना माहिती आहे. कुठली, त्रिपादूर्ध उदयित पुरुषा ज्यायांश्च पुरुषाः पादोस्य विश्वभूतानी त्रिपादस्या अमृतम दिवी. आता या ठिकाणचा जर हा 60वा हा श्लोक जर आपण वाचला, या ठिकाणी काय आहे, विहितम सर्व मित्ते त्वमतो ज्यायांश्च पुरुषाः. पुरुष सूक्तातली रुचा काय आहे, त्रिपादोर्ध उदयित पुरुषाः पादोस्या भवत पुन्हा. हा जसं आपण म्हटलं तर त्रिपादोर्ध उदयित पुरुषाः पादोस्या भवत पुन्हा, या पद्धतीच्या ज्या आहेत, तर पादोस्य विश्वाभूतानी त्रिपादस्या मृतंदिवी हा त्याची पुढची रुचा. आपण जर का पुरुष सूक्ताच्या सुरुवातीपासूनच्या काही रुचा बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की पुरुष एवेदगो सर्वं यद्भूतं यच्च ब्रह्म, म्हणजे सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सभूमी सर्वतः स्फुत्वा त्वत्रिष्ठ दशांगुलम. पुरुष एवेदगो सर्वं यद्भूतं यच्च
भव्यम उतामृतत्वसे साधो जदने नातिरोती एतावानस्य महिमा तो ज्यायांश पुरुषाः. पुन्हा मी सांगतो, एतावानस्य पुरुषा तो ज्यायांश पुरुषाः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्या मृतंदिवी. इथे काय आहे? एतावानस्य पुरुषा तो. या ठिकाणी एतावानस्य शब्द काढला तर मग काय आहे? ज्यायांश पुरुषाः. मग एतावानस्य शब्दाकडून महाराजांनी इथे काय केलं? विहितम सर्व मित्ते त्वमतो. पुढले शब्द तसेच आहे. ज्यायांश पुरुषा पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्या मृतते. या ठिकाणी सुरुवात करताना कसं आहे की भूत भविष्य वर्तमान हे सर्वच जो असा पुरुष आहे, जो पुरुष एवेदमू सर्व जगभूतम जगभूतम जगपूर्वम जगभविष्यम असा जो आहे, तर भूत भविष्य आणि वर्तमान हे सर्वच जाणारा विराट पुरुष. तर तो विराट जायतो विराजो आधी पुरुष हा, असा जो विराट पुरुष आहे हे सगळं जणू काही तुझ्या एक देशात अंशात समावलेलं आहे. विहितम सर्व मित्ते त्वमतो. आणि मग पुढचा तो अर्थ तो सामान्यपणे पुरुष सूक्तातला सारखा महाराज म्हणतात की म्हणून तू महियान अधिक आहे, सर्व विश्वभूत तुझ्या एका पादात आहे. पादोश विश्वभूतानी. आणि बाकीचे तिन्ही पाद म्हणजे प्रकाश स्वरूप मुक्ती त्रिपादस्या अमृतम दिवे. अमृत म्हणजे मुक्ती. अशा अर्थाने महाराजांनी या ठिकाणी या ठिकाणी उपपत्ती लावलेली आहे. पुढे मग पुरुषो त्रिपाद उदयित पुरुषा पादोस्य बहुत पुन्हा ततो विखोन व्यत्काम असा शना नशने हवी. असे पुढे रुचा त्याच्यात आहे पुरुष सूक्तात. पण महाराजांनी कुठल्या पद्धतीने या रुचांची मांडणी केली आहे लोकांची, हे मुद्दाम या निमित्ताने सर्वांना परिचित असलेल्या पुरुष सूक्ताच्या निमित्ताने आपण थोडा या ठिकाणी विषय घेतला. आता वास्तविक ज्या ठिकाणी अंश नाही, महाराजांनी जे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे त्याचा आपण परामर्श घेतला तर महाराज असं म्हणतात की निरंशांच्या ठिकाणी अंशाचा आरोप करून जणू काही संपूर्ण अंशाबद्दल एखादा कोणी विचारतो किंवा श्रुती त्याच्या भाषेत उत्तर देताना पादोस्य विश्वा या वचनाला पूरक ही स्फूर्ती आहे. एकांशेन स्थितो जगत. त्या विराट पुरुषाच्या एका अंशानेच हे संपूर्ण जगत स्थिर आहे, असे या ठिकाणी महाराजांनी त्यांच्या भाष्यात सांगितलेलं आहे. पुढे हे जाये इति वदन्या साला वृक हत्समा तन्मयो नस वेदा मुमात्मानं तव पुरुष. तर हे जाये इति वदन्या म्हणजे एखाद्या स्त्रीला हे स्त्री हे जाये असा म्हणणारे एखादा जो स्त्रैण असो, एखादा लंपट एखादा पुरुष असेल, हा साला वृक हाच समा म्हणजे ज्याची चित्तवृत्ती ही साला वृक वृत म्हणजे लांडग्याची चित्तवृत्ती जशी असते पशुवत, अशा स्त्रीला असा एखादा लंपट माणूस जो असेल आसक्त, हा हे जाये इति वदन्या असं हे स्त्रिये असं म्हणणार माणूस तन्मयो नस वेदामो मा आत्मानम तव पुरुषा. हे असा हा जो पुरुष आहे, हे पुरुषा तू जो आत्मस्वरूपी आहे त्या आत्म्याला जाणत नाही. उमा उपादितो त्रैक पाकेन मनसांतित.
त्वाम यदीक्षेत त्वम तम माता रेहेळस्य उ रेहेळ मातरम. ऋग्वेदातले काही कठीण अशा ज्या काही रुचा आहेत त्यातल्या या रुचा आहेत. तर उमा उपाधितो अत्रैक पाकेन मनसांतिता, म्हणजे केवळ उपाधीने दोन भेद झालेले आहेत. त्या भेदांमध्ये विशेष संबंध असलेल्या मनाने अंतःकरणात यदीक्षेत तम माता, तुला जो कोणी मनाने जो कोणी अभेद रूपानं पाहिलं त्याचा माया त्याग करेल आणि तोच मायेचा त्याग करू शकेल. तर हे जे मूळ शब्द आहे, त्वाम यदीक्षेत तम माता रेहिळ सौ रेहिळ मातरम, या ठिकाणी माता मातरम हा शब्द मायेकरता वापरलेला आहे. आणि रेहिळ आणि हा जे शब्द आहे हा त्याग या अर्थाने वापरला आहे. तर ज्या ठिकाणी माया म्हणजे अविद्या असाही शब्द घेतात. तदिदात्म हृदय वपुः पश्यन्तस्ते मनीषया मुनयो वातरशनाः विसंगा वसते मलाहा. म्हणजे मुनयो वातरशनाः विसंगा वसते अमला, म्हणजे तुझं स्वरूप अंतःकरणात पाहणारे तदिदाम हृदय वपू पश्यन्तस्ते मनीषया, असे जे विद्वान आहे जे तुझं स्वरूप अंतःकरणात पाहतात ते दिगंबर मुनी मुनया धुली धूसर असणारे ऋषीमुनी वातरशना पिशंगा वसते, ज्यांना इतरांच्या दृष्टीने धुली धुसर सगळे धुळी मलिन वगैरे वाटतात ते खऱ्या अर्थाने इतरांचे मलनिवर्तक असतात. वसते अमलाहा, खऱ्या अर्थाने ती मंडळी बाह्य दृष्टीने कशी असतील तेच खऱ्या अर्थाने शुद्ध करणारे असतात. यम चिन्मयम बुधा रूपम संजानाना उपासते यो अस्य पारे रजसा स न पर्षदती दिशाः. यम चिन्मयम बुधा, ज्ञानी लोक त्या चित स्वरूप असलेल्या तुला बुधा रूपम, तुला अभेद रूपाने जाणून संजनाना उपासते, त्या अभेद रूपाने तुला जाणून तुझी उपासना करतात. यो अस्य पारे रजसा स न पशर्दती दिशाः, जो अशा पद्धतीचे अज्ञानाचा नाश करतो तो आत्मज्ञानात होणाऱ्या आत्मज्ञान प्राप्तीत येणार जे अडथळे असतात, रजसा जे काही अडथळे जे असतील ते अडथळ्यांना पार करतो, त्याला हे अडथळे त्रास देत नाही. आता ज्या ठिकाणचे 64 श्लोकांपर्यंत आपण जेव्हा असं बघितलं की ऋग्वेदाचे जे काही त्याचे मंडल आहेत, 8 मंडल आहेत, त्या प्रत्येक मंडलातल्या संपूर्ण ऋग्वेदातल्या काही विशिष्ट रुचा, विशिष्ट अध्यायांच्या सुरुवातीच्या रुचा, त्या सगळ्या रुचांमधला काही भाग घेऊन महाराजांनी या वेदपाद स्तुतीची रचना केली. म्हणजे एकूण 64 रुचा या ऋग्वेदातल्या घेतल्या आणि 64 रुचांमध्ये प्रत्येक शब्द आपण बघितले. त्यात मग गायत्री बघितली, त्यात आपण बनमहा हा सूर्याचा हा बघितला, त्याच्यामध्ये आपण मृत्यूमृताचा अशा पद्धतीचे आपण श्लोक घेतले. आता आपण पुरुष सुक्ताचा भाग आहे तो आपण बघितला. मग रेहिळम सम उ रेहिळ मातरम अशी रुचा या आपण बघितल्या.
तर हे सगळे आपण जे आतापर्यंत बघितले या शेवटच्या रुचेपर्यंत लोकांपर्यंत हे सगळे ऋग्वेदाचे होते. तर याच्या पुढले ते जे 3 श्लोक आहेत त्यात विशेष काय आहे? तर हे जे 3 श्लोक आहेत हे आता उरलेल्या 3 वेदांपैकी आहे महत्वाच्या. कुठलेले 3 वेद आहेत? यातला आता आपण जी पहिली ऋचा म्हणतोय ही यजुर्वेदातली आहे. शुक्ल यजुर्वेद जो आहे त्या संहितेतली पहिली जी ऋचा आहे ती ऋचा आहे ईशेत्वर्जे त्वाम. ही ऋचा आहे ही यजुर्वेदाची पहिली ऋचा. महाराजांनी ही जी 65वी ऋचा आहे याचा उपयोग या 65व्या श्लोकात केला आणि ते असे म्हणतात ईशेत्वर्जे चौदनेन नित्य होमे अपि गव्यता यदत्यंहं त्वा कामपस्त्वां श्रेष्ठतमाय कर्मणे. या ठिकाणी ईशेत्वर्जे चौदनेन नित्य होमेपि गव्यता म्हणजे अन्नधान्याची अपेक्षा असणारे लोक नित्य होम भाताने आणि बलाच्या इच्छेने नित्य होम करतात आणि तुपाची आहुती देऊन यजन करतात. गव्यता. तर पण मी काय करतो? महाराज सांगतात यजंत्यम अहम त्वम कामस्त्वाम श्रेष्ठतमाय कर्मणे. पण मी निष्कर्म कर्माच्या सिद्धीसाठी कोणतीही अपेक्षा न धरता यजन करतो. यजंत्यम अहम यजामी. मी यज्ञ करतो यजन करतो. तो कामस्त्वाम फक्त तुझीच इच्छा म्हणजे तुझीच इच्छा याचा अर्थ दुसरी कुठलीच नाही. श्रेष्ठतमाय कर्मणे श्रेष्ठाशी. हे जे आहे निष्काम पद्धतीने कर्म करणं यज्ञ करणं हे श्रेष्ठतम कर्म आहे असे या ठिकाणी महाराज सांगतात आणि ते कर्म मी करतो असं ते म्हणतात. म्हणून महाराजांना या ठिकाणी सूचित करायचं आहे की निष्काम पद्धतीने केलेलं यजन आणि कर्म आहे हे श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी महाराज सूचित करतात. त्याच्या पुढे जे आहे हे अग्नम आयाहितम गातू त्वा क्षमस्तौमी केवलम. ही आता 66वी ऋचा. ही ऋचा कसली आहे? या ठिकाणी स्तौमी केवलम याच्यावरनं एखाद्याला ओळखता असेल की ही सामवेदातली आहे आणि सामवेदामध्ये साम आहे स्तुती आहे. सामवेद संहितेची पहिली ऋचा जी आहे ही अग्नम आयाही वितये. ही जी मूळ ऋचा आहे ही ऋचा अशी आहे जी ऋचेचा महाराजांनी श्लोक या पद्धतीने यात घेतला आहे. ते असं म्हणतात अग्नम आयाहितिम गातु त्वाक्षम स्तौमी केवलम निषिदम मे हृदय यथा निहोता सत्सी बहिर्षी. सामवेद संहितेत पहिली ऋचा ही त्यातलं स्तोम म्हणतात त्याला. ही जी स्तुती आहे ती सस्वर पद्धतीने म्हणतात. पण महाराज असं म्हणतात अग्नम आयाहितिम हे अग्निस्वरूप देवा हितिम गायू गातुम त्वा क्षमस्तोमी केवलम. सामवेदाने सस्वरुचीने तुझं गाण्याला मी असमर्थ आहे. त्वाम अक्षम वे अक्षम मी सक्षम नाही गाण्याला असमर्थ आहे. म्हणून निषिदम मे हृदय यथा केवळ लौकिक वचनाने मी तुझं स्तवन करतो. मला सामवेद गायन पद्धतीने तुझं स्तवन करता येत नाही. गातु त्वाक्षम स्तौमी केवलम. म्हणून निषिदम मे हृदय यथा नि होता मी तुझं स्तवन करतो लौकिक वचनाने आणि ज्याप्रमाणे होता यज्ञामध्ये दर्भावर बसतो
त्याप्रमाणे निषिदम मे हृदिम यथा निहोता सत्सी बहिर्षी, म्हणजे दर्भावरती याप्रमाणे एखादा यज्ञ करणारा दर्भावर बसतो, होता यज्ञ करणारा, त्याप्रमाणे स्तवन केलेला तू निषिदम मे हृदय, माझ्या अंतःकरणात वास्तव्य कर. निषिदम मे हृदय, माझ्या अंतःकरणात तू वास्तव कर. कसं? मी होता सत्सी बहिर्षी, ज्याप्रमाणे एखादा होता या दर्भासनावर बसतो त्याप्रमाणे. पुढचा श्लोक हा 67वा. हा काय आहे? तर हा आता आपल्या लक्षात आले की 3 वेद झाल्यावर 4था वेद म्हणजे अथर्ववेद. हा जो श्लोक आहे तो श्लोक आहे, त्याच्यात जी वेदांची रुची आली ती आहे शन्नो देवी प्रसादात्ते संतु धीवृत्तयो निशम आत्मप्रवाह स्वारस्यात छंजो रविस्त्रवंतुना. आता अथर्ववेदामधला जर का पहिला अध्याय घेतला, त्या पहिल्या अध्यायामध्ये त्याची कांड आहेत अथर्ववेदातली. तर त्यातले जे कांड आहेत त्यातला जो 4था साधारण अध्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपसुक्त त्याच्यात आहे. या अपसुप्तामध्ये ही जी रुची आहे ही त्या पहिल्या अध्यायात आलेली आहे साधारणपणे अथर्ववेदाच्या. ती काय आहे? शन्नो देवी रविष्टय आपो भवंतु पीतये शंजो रविस्त्रवंतु ना, ही अथर्ववेदातली रुची आहे. या ठिकाणी आपल्याला शब्द कुठले लक्षात येतात? शन्नो देवी प्रसादात्ते संतु धीवृत्तयो अनिशम, म्हणजे शन्नो देवी रविष्टय आपो भवंतु पीतये, हे शब्द पुढचे गेले, फक्त शन्नो देवी इथपर्यंत लक्षात आहे. आणि पुढे शंजो रविस्त्रवंतुना, पुढे रविस्त्रवंतुना शब्द आल्या, पण या ठिकाणी काय झालं? आत्मप्रवाहा स्वारस्या शंजो, शंजो पुढे रविस्त्रवंतुना आला. या अथर्ववेदाच्या रुचेप्रमाणे महाराजांनी जर अर्थ तयार केला तर तो वेगळा कसा केला आहे? तर तुझ्या साक्षीने आमच्या प्रकाशी शिशील बुद्धी वृत्ती धीवृत्तयो अनिशम, धीवृत्तयो निशम, आत्म्याकडे प्रवाहित हो. कसं? प्रसादात्ते, तुझ्या साक्षीने. या ठिकाणी शन्नो देवी म्हणजे देवालाच या ठिकाणी प्रार्थना आहे. तुझ्या साक्षीने प्रसादात्ते संतु धीवृत्तयो निशम, आमची प्रकाशशील बुद्धी संतु आत्म्याकडे प्रवाहित हो. आणि का? आत्मप्रवाह, आणि दुःखाचा अभाव असलेल्या जणू काही स्वारस्या शंजो, दुःखाचा अभाव असलेल्या परमात्म्याच्या गोडीने आमचे आत्मप्रवाह पाझरो. रविस्त्रवंतुना, त्यांचा पाझर हो. म्हणजे परमात्म्याच्या गोडीने जणू काही या ठिकाणी महाराजांना असं सूचित करायचं आहे की परमात्म्याच्या गोडीने अंतरात्म्याचा प्रभाव सुरू व्हावा. म्हणजे काय? तर सातत्यानं त्याचं निधिध्यासन चिंतन व्हावं. यामुळे काय होईल? तर विपरीत भावनांचा लय होईल, नाश, आणि द्वैत भावना ही दूर होईल. याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. म्हणून महाराजांनी जणू काही या ठिकाणी सूचित केलं की परमात्म्याच्या गोडीने अंतरात्म्याचा प्रवाह सुरू झाला म्हणजे मग त्याच्या ठिकाणी जो आत्मप्रवाह जो झिरपेल, पाझरेल, त्यांनी त्यांना जो आनंदाची प्राप्ती होईल. त्यामुळे जणू काही या द्वैताची सुद्धा निवृत्ती हे फल निश्चितपणे प्राप्त होऊ शकतं आणि त्या द्वैत भावनेचा लय होऊन जाईल. अशा पद्धतीने या एकूण 67 श्लोकांमध्ये आपण ऋग्वेदाच्या एकूण 64 श्लोक
ऋचांच्या आधाराने यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याची असे 67 श्लोक वेदांचे महाराजांनी घेतले आणि त्याच्यावरती वेदपाद स्तुतीची रचना केली, ही पाहिली. आणि आता हा जो शेवटला, हा जो महत्वाचा श्लोक आहे, हा 68वा श्लोक आहे. हा 68वा जो श्लोक आहे, यात काय आहे, 4 वेद झाल्यावरती मग काय आहे, तर राहिला वेदांत. 4 वेदांनंतर वेदांताचा जो काही महत्वाचा भाग आहे, उपनिषद म्हणा, वेदांत दर्शन म्हणा, त्याचा सुद्धा महाराजांनी या शेवटला श्लोकामध्ये उहापोह केलेला आहे. तो श्लोक, हा जो श्लोक आहे, त्याचा आता या निमित्ताने आपण शेवटला श्लोकाचं इथे चिंतन करतो आहोत. त्या श्लोकांची सुरुवात अशी आहे, या 68व्या श्लोकांची. ज्ञातेस्मिन् पाशमुक्तिः सकल विदिती तस्याद निर्देश्यमेकम् सूक्ष्मं चातीन्द्रियं सत्तदया विति गिरा शाब्द निर्देश्यमेवम्. आणि वाक्यस्तत्त्वं विरोधे अपि सति सुमतिभिः सोय वित्याह दिवत्तद भागत्यागेन लक्ष्यं वरगुरुकृपया लभ्यमैक्यं वितत्तेहि. भावार्थाने आधी जर आपण पाहिला तर ज्ञाते अस्मिन् पाशमुक्तिः सकल विदिती तस्याद निर्देश्यमेकम्. म्हणजे तो मी आहे असं आत्मज्ञान झालं म्हणजे सर्व पाशातून मुक्ती होऊन सर्व ज्ञान होईल. हे ज्ञातेहीन सर्व पाशमुक्ती, त्या सर्व पाशातून मुक्ती होईल. तर पुढे जे ज्ञान आत्मरूप एक सजाती या अविभेदाने शून्य अनिर्देश्य ज्याला म्हटलं आहे, असं जे ज्ञान ते सूक्ष्म सत आणि अयमात्मा ब्रह्म इत्यादी वेद वाक्यांनी ज्याचा निर्देश केलेला आहे, म्हणून तस्याद निर्देशमेकम. सकल विदिती, वेगवेगळे लोक सगळ्यांना माहिती आहे. जे सूक्ष्म आहे, जे अतींद्रिय आहे, त्यातींद्रियम सत, ते सत आहे. सत्य, दया, मिती, गिरा, सत्य वगैरे अशा शब्दांचा उल्लेख आहे. शाब्द निर्देशमेवम, वेगवेगळ्या शब्दांनी त्याचा निर्देश करण्यात येतो. असं जे अतींद्रिय, सूक्ष्म, सत आणि शाब्द निर्देश म्हणजे ब्रह्मसूत्रातली जी महावाक्य आहेत त्यांनी ज्याचा निर्देश केला गेला आहे, अयमात्मा ब्रह्म, स्वयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, अशी जी महावाक्य ज्यांनी याचा निर्देश केलेला आहे, तर हे जे श्लोक ते महाराजांनी सांगितलं. मग ते असं म्हणतात की वाक्ये तस्त्वं विरोध अपि सती, म्हणजे तत्वपदार्थाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हा विरोध असतानाही, विरोध आहे अपि, हे जे म्हणायला वेगवेगळी वाक्य ही वेगवेगळ्या उपनिषदातली आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे विरोध आहे. कोणी म्हटलं अहम ब्रह्मास्मी, कोणी म्हटलं अयमात्मा ब्रह्म, कोणी म्हटलं स्वयमात्मा ब्रह्म, कोणी म्हटलं तत्वमसी. मग दिसायला वेगवेगळी वाक्य आहे म्हणजे काही एकमेकांचा विरोध, असं विरुद्ध अशी वाक्य वाटतात. विरुद्ध नव्हे पण वेगवेगळे आहे. तर पुढे मग तत्वचिंतकांनी त्यातनं द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत वगैरे असं सगळं त्यातनं काढलं. म्हणून तत्वता हे विरोधी असं वाटतं, असं महाराज सांगतात. वाक्ये तस्त्वं विरोध अपि सती, म्हणजे आहेत काय आहे, तत्पदार्थांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हा जो विरोध आहे असताना ज्ञाती, म्हणजे विद्वान लोक काय म्हणतात, सोयम देवदत्ता. आता हे जे आपण बोलतो आहोत, ही महाराजांनी या श्लोकावरती
जे भाष्य केलंय त्याच्या अनुसाराने आपण बोलतो आहे, त्याच्या अनुषंगाने, कारण ते भाष्य आपण घेतो आहोत. ते असं म्हणतात की सोयम सोयम विद्यादिवत्तद, म्हणजे सोयम देवदत्ता इत्यादी वाक्याप्रमाणे विरुद्ध वाच्यांशांचा त्याग करून, जे विरुद्ध हा सोमा देवदत्ता आहे वगैरे असं जे काही आपण दाखवतो निर्देश करून, तसा त्याग करून लक्षांश ग्रहणाने निश्चित झालेलं लक्ष हे जे आहे ते भागत्य त्यागेन लक्ष्यम, म्हणजे लक्षांश ग्रहणानं निश्चित झालेलं जे आत्म परमात्म्याचं ऐक्य हेच ज्ञान गुरुकृपया लभ्यम ऐक्यम ही तज्ञही, ईश्वर रूप गुरूंच्या कृपेने जाणावे, जाणता येतो. आणि श्रवण मनन निधिध्यासन जाणणाऱ्या अधिकारी व्यक्तींच्या द्वारे प्राप्त करावे. तज्ञही, अशा गुरुकृपेमुळे गुरुकडून, आणि हे तज्ञ मंडळी तज्ञही ज्यांना जाणणारे अधिकारी यांच्याकडून प्राप्त करावं. तर या पद्धतीने हे जे ज्ञान आहे हे कुठलं ज्ञान आहे? हे तत्वज्ञान आहे. जे वेदांतात सांगितलं ते तत्वज्ञान आहे. आणि वेदवाक्य कुठली आहे? ते तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, स्वयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अशी जी ब्रह्मसूत्राचे वाक्य आहे त्यातले हे वाक्य आहे. तर हे काय आहे? हे तत्पदार्थ जो आहे त्याचा निर्देश करणारे शोधनपर अशी ही वाक्य आहे. त्याला शाब्द ज्ञान म्हणतात आणि त्याला आप्त वाक्य असं आहे. आता शेवटी आपण आजचा विषय संपवताना यात प्रत्यक्ष महाराजांनी याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे हे आपण बघणार आहोत. तर महाराज असं स्वतः म्हणतात की अस्मिन् प्रकाशा परोक्ष आत्मनि ज्ञाते संती सोहमित्या खंडरे खंड ऐकरस सत्वेन विदिते सती सर्वपाशेभ्यो मुक्तिर्भवति. ज्ञात्वा देवम् उच्यते सर्वपाशैः इति श्रुते. सकल वित्सर्ग ज्ञानं च स्यात् यस्मिन् ज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति श्रुते. ही श्रुती वाक्य महाराज असं म्हणतात. पुढे अशब्दम अस्पर्श रूपम इति श्रुते सन्निकर्ष षटकजन्य प्रत्यक्ष प्रमाण विषयम अविषयत्वात् सूक्ष्मम आकाशात वर्गास गतश्च सूक्ष्म इति श्रुते. याप्रमाणे तत्वमसी अयमात्मा ब्रह्म इति गिरा वेदवाक् वाण्यावाद अंतरिष्ठ तत्पदार्था शोधनोपयुक्तेर वाक्यसह शाब्द निर्देशमेव. याचाच आपण भावार्थाने आतापर्यंत आपण विचार केला. आपतो नाम यथार्थ वक्ता प्रमाद रेतम ईदृश्य ईश्वर एव तस्य वाक्यम वेदाः. आता अरे अस्य महतो भूतस्य निश्वसित में वैतद्यत ऋग्वेद इत्यादि श्रुते है. तत्र तत्वं पदार्थयो परोक्षत्वं विरोधे सत्यपि सुमति विलक्षणा वाक्य वृत्ती ज्ञेही. पुढचं महत्वाचं वाक्य काय आहे? सोयम देवदत्ताः इति वद भागत्ये त्यागेन विरुद्ध वाच्यांश त्यागपूर्वक कर्म विरुद्धम लक्षांश ग्रहण लक्षणेन लक्ष्यम ही निश्चयेन वर ईश्वर एवं गुरुस्तत्कृपया न तो स्वबुद्धया.
स्वतःच्या बुद्धीने नाही तर गुरुकृपेमुळे नैषा तर्केण मतिरापणे या तर्काने सुद्धा नाही यस्य देवे पराभक्ती इति श्रुते. हे मुद्दाम वाक्य महाराजांनी या ठिकाणी उद्धृत केलं. तज्ञे श्रवण मननादी दे अरे रे ऐक्य मग अखंड रेखत्व लभ्यम. म्हणजे या ठिकाणी महाराजांनी जे काही उल्लेख केलेले आहे मूळ याच्या भाष्यात, त्यात त्यांनी एक जो शेवटला उल्लेख जो त्यांनी केला तर त्याचा त्यांनी उल्लेख करताना असं म्हटलंय की नैषा तर्केण मतिरापणे या. तर्काने किंवा फक्त स्वतःच्या बुद्धीने हे ज्ञान आपल्याला लक्षात येत नाही, ते गुरुकृपेने येतं, गुरुच्या उपासनेनं तिनेच येतं. गुरुद्वारा आपल्याला जेव्हा प्रदान केलं तर तेव्हा होतं. आणि जे विद्वान लोक सांगतात त्यांच्या संगतीने येतं एका अर्थाने. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी यस्य देवे पराभक्ती इति श्रुते, उपनिषदातली ही जी एक श्रुती आहे, श्रुती वाक्य उपनिषद, ते या ठिकाणी महाराजांनी मूळ उद्धृत केलं. ते काय वाक्य आहे तर श्वेतर उपनिषदात महाराजांनी एक ठिकाणी ऋषींनी जे वाक्य सांगितलंय ते महाराजांनी इथे उद्धृत केलं. ते असं म्हणतात, यस्य देवे पराभक्ती यथा देहे तथा देवे, यथा देवे तथा गुरो. जशी माणसाची पराभक्ती देवावर असते, यस्य देवे पराभक्ती यथा देहे तथा देवे, जसा माणूस स्वतःच्या देहावर प्रेम करतो तसा जसा देवावर तो उपासना प्रेम करतो, तसा यथा देवे तथा गुरु, तसे त्यांनी गुरुवर करावी, असं या मूळ श्रुती वाक्य उपनिषद ते आहे. तेव्हा या शेवटला श्लोकाचा हा जो काही उपसंहार करताना आपण असं म्हटलं, त्यात संक्षेपाने महाराजांनी जेव्हा देवदत्त शब्द या ठिकाणी उद्धृत केला, त्याचा भावार्थ असा आहे की तो हा देवदत्त जो मी पूर्वी पाहिला होता, यातील पूर्वी पाहिला होता असा जो भाग सोडून तो हा देवदत्त असा भाग ग्रहण करावा, म्हणजे वेदांत खऱ्या अर्थाने कळतो आपल्याला. त्यामुळे काय होतं, त्या देवदत्ताचं ज्ञान होतं. हा व्यावहारिक त्यांनी उदाहरण दिलं. त्याप्रमाणे तत्वमसी या महावाक्याचे ज्ञान हे शाब्दिक ज्ञान स्वबुद्धीने मनाने न करता गुरुकृपेने करून घ्यावे, असे या ठिकाणी महाराजांना त्यांच्या भाष्यात सूचित करायचं आहे. आणि ते सुद्धा जे श्रवण मनन निधिध्यासन करण्यात तत्पर असे जे ज्ञानी आहे त्यांच्याकडून ते जे तत्वज्ञान ते प्राप्त करून घ्यावे आणि मग या ब्रह्मात्मैक्य भावाचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा. अशा पद्धतीने महाराजांनी दत्त पुराणाच्या या पहिल्या अध्यायातील वेदपाद स्तुती हा जो पहिला अध्याय आहे, याच्या विशिष्ट या 68व्या श्लोकाची समाप्ती केली आहे. आणि आज आपण हा आपला जो आज संवादाचा विशेष पुष्प जे आपण घेतो आहे त्याला या ठिकाणी आपण स्वल्प विराम घेतो आहे. पुढल्या पुष्पापासून दुसऱ्या अध्यायापासून विशिष्ट पद्धतीने दत्त पुराणाचा जो कथा भाग सुरुवात होतो वेदांताचा, त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.